हॅलो फ्रेंड्स, या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की SIPचे 5 गोल्डन रूल्स नेमके कुठले आहेत. जर का तुम्ही हे 5 गोल्डन रूल्स फॉलो केले नाहीत तर 90% लोकांची SIP जशी फेल होती तशीच तुमचीही SIP फेल होऊ शकते आणि SIP तुम्हाला कधीही श्रीमंत बनवू देणार नाही. होय मित्रांनो, तर हे नेमके 5 गोल्डन रूल्स नेमके काय आहेत हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यातला पहिला नियम आहे ॲसेट ॲलोकेशनच्या वरती. ॲसेट ॲलोकेशन म्हणजे आपले जे काही पैसे आहेत, आपण जे काही SIPच्या माध्यमातून जे काही पैसे गुंतवत आहोत ते फक्त एकाच कॅटेगरीच्या म्युच्युअल फंड्समध्ये जाता कामा नयेत. आपण जर का गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये नवीन असू तर बऱ्याच वेळा किंवा जर का आपल्याला सल्ला देखील कोणी चुकीचा दिलेला असेल तर आपली जी गुंतवणूक असती ही डेडिकेटेडली एकाच डायरेक्शनने ही गुंतवणूक होत असते. आणि अशा केसमध्ये काय होईल की जर का तुम्ही 100% इक्विटीजमध्ये जर का फक्त गुंतवणूक केलेली असेल आणि समजा मार्केटमध्ये काही फॉल आला किंवा काही एक अशी सिच्युएशन जर का घडली तर आपण त्या ठिकाणी पॅनिक होणार. आणि त्याच वेळी जर का आपण आपलं कुठलं इमर्जन्सी फंड म्हणा किंवा इन्शुरन्सेस जर का आपण काढलेले नसतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक पॅनिकला सामोरं जाऊ शकतं, एक इमोशनल एक फिअर आपल्यामध्ये क्रिएट होऊ शकतं. आणि अशा केसमध्ये आपण चालू असलेली SIP बंद देखील करण्याचा डिसिजन घेऊ शकतो किंवा त्या ठिकाणी काटछाट करून आपण त्या ठिकाणी काहीतरी चुकीचे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळं 100% इक्विटीजमध्ये न जाता आपले जे काही सेव्हिंगचे पैसे असतील, दरमहा तुम्ही जे काही रक्कम ठरवलेली असेल तर त्यापैकी आपण काही रक्कम ही इक्विटीजमध्ये, काही रक्कम ही डेट फंडमध्ये आणि काही रक्कम हे टर्म प्लान आणि हेल्थ प्लान्समध्ये देखील इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, इन्शुरन्सला फायनान्समध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टन्स आहे. समजा तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स समजा नसेल आणि समजा काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि समजा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात किंवा जर का तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल, तुमचा स्वतःचा कुठला छोटा व्यवसाय असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला मोठा एक फायनान्शियल सेटबॅक बसू शकतो. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स आणि त्याचसोबत टर्म प्लॅन देखील काढणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही SIPचा विचार केला पाहिजे. आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP करताना इक्विटीज आणि डेट म्युच्युअल फंडमध्ये बॅलन्स तुम्ही साधणं हा गरजेचं आहे. त्यामुळे हा पहिला गोल्डन रूल सर्वांनी लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरा गोल्डन रूल हा आहे की पास्ट परफॉर्मन्सकडं न पाहता आपण गुंतवणूक करतो किंवा पास्ट परफॉर्मन्स आपण केवळ स्मॉल ड्युरेशनचा पाहतो. म्हणजेच काय थोडक्यामध्ये, तर समजा मागील 2 वर्षामध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी 40% वार्षिक परतावा जर का दिलेला असेल आणि आपण त्या फक्त 2च वर्षांकडे जर का बघून स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक केली तर कदाचित आपली गुंतवणूक ही टॉपला होऊ शकते. आणि अशा केसमध्ये समजा आपण SIP जरी करत राहिलो आणि त्यामध्ये फॉल यायला सुरुवात झाली तर आपण प्रत्येक ठिकाणी आपण SIP करत राहून समजा 6 महिने गेले, वर्षभर जर का गेलं आणि त्या ठिकाणी जर का आपल्याला दिसलं की बाबा आपण एवढी रक्कम मीपासून चालू केलं होतं, एवढी रक्कम आतापर्यंत गुंतलेली आहे, परंतु आता सध्या जर का मार्केट परिस्थिती बघितली तर हे एकदम प्रचंड लॉसमध्ये चाललेलं आहे, तर अशा केसमध्ये देखील आपण एक चुकीचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळं आपण कधीही पास्ट परफॉर्मन्स फक्त न पाहता किंवा एका लिमिटेड पिरियडचा पास्ट परफॉर्मन्स न पाहता आपण प्रॉपरली 5 ते 7 वर्षांचा पास्ट परफॉर्मन्स पाहणं, 10 वर्षांचा परफॉर्मन्स पाहणं गरजेचं आहे. त्याचसोबत त्या फंड मॅनेजरचा देखील तुम्ही नीट अभ्यास केला पाहिजे. त्यांना आतापर्यंत कशा पद्धतीनं परतावा दिलेला आहे 5 ते 10 वर्षांमध्ये, याचा तुम्ही एक प्रॉपर अभ्यास करून तुम्ही फंड निवडला पाहिजे. त्यामुळे हा दुसरा गोल्डन रूल पर्टिक्युलरली पास्ट परफॉर्मन्सच्या बाबतीमधला तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासोबत तिसरा नियम काय सांगतो, तर तिसरा नियम हा सांगतो की प्रत्येक SIPच्या समोर एक गोल असणं फार गरजेचं आहे. आता गोल म्हणजे नेमकं काय, तर से फॉर एक्झाम्पल आता माझं वय समजा 25 वर्ष असेल आणि मी न्यूली मॅरिड असेल, समजा आता माझं नुकतंच लग्न झालेलं असेल, तर मी या ठिकाणी काय माझे कुठले कुठले गोल्स असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे माझं जे काही चाइल्ड असेल तर चाइल्ड एज्युकेशनचं मी प्लॅनिंग असू शकतं. त्यासोबत मी या ठिकाणी रिटायरमेंट प्लॅनिंग देखील करू शकतो. समजा माझं वय 25 असेल तर मी माझ्या वयाच्या 50ला मी ठरवलं की मला 50ला रिटायरमेंट घ्यायची आहे, मला फायनान्शियल फ्रीडम हवं आहे 50 पासून, नंतर मला पूर्ण माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे, तर ते माझं रिटायरमेंटचं एक गोल असू शकतं. तर मग त्या रिटायरमेंटच्या गोलसाठी तुम्ही SIP करणं गरजेचं आहे. त्यासोबत समजा तुमचं काही चाइल्ड एज्युकेशनच्या बाबतीत तुमचे कुठले प्लॅन असेल तर चाइल्ड एज्युकेशनच्या ती वेगळी SIP चालू करणं गरजेचं आहे. त्यासोबत समजा चाइल्ड मॅरेजच्या संदर्भातले तुमचे काही प्लॅन्स असतील तर त्याच्या संदर्भात तुम्ही वेगळी SIP करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे हे डेडिकेटेडली तुम्ही गोल बेस्ड SIPs हे करणं गरजेचं आहे. समजा तुमच्या SIPला कुठलं गोल जर का नसेल तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं, समजा तुम्हाला एखादी कुठली इमर्जन्सी आली, तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी
एमलेस SIP ज्या असतील त्या तुम्ही त्या ठिकाणी ब्रेक करणार आणि ते पैसे तुम्ही इतर तुम्ही वापरून ते खर्च करून टाकणार, किंवा समजा तुम्हाला फॉरेन ट्रिपला जायचं आहे, काही जरी असेल तरी या केसमध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं डेडिकेटेडली प्रॉपरली गोल बेस्ड जर का तुमच्या SIP जर का असतील तर ते गोल तुम्हाला त्या SIPs कंटिन्यू ठेवण्यापासून कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला एक मोटिवेट करतं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या कंटिन्यू ठेवू शकता. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यामुळे हा तिसरा गोल्डन रूल फार इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक SIPला एक गोल असणं फार गरजेचं आहे. त्यासोबत चौथा गोल्डन रूल काय आहे की कधीही सेट अँड फॉरगेट असा प्रकार करायचा नाही. म्हणजे से फॉर एक्झाम्पल मी एखादी SIP सुरू केली आणि त्याकडे बघितलंच नाही. मी दर महिन्याला 2,005 याची SIP चालू करतो. प्रत्येक महिन्याला माझ्या त्या ठरलेल्या तारखेतला माझ्या खात्यामधनं पैसे कट होत आहेत, SIP मध्ये जात आहेत आणि त्या पर्टिक्युलर फंडाकडे मी बघतच नाही. असं कधीही करता कामा नये. मित्रांनो, पिरियडिकली तुमच्या ज्या काही गुंतवणुकी आहेत, तुम्ही ज्या ज्या फंडांमध्ये SIP करत आहात त्या फंडांना तुम्ही पिरियडिकली टेस्ट करणं फार गरजेचं आहे. पर्टिक्युलरली प्रत्येक 3 महिन्यानंतर तुम्ही त्या फंडचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं त्या फंड मॅनेजरनी शेअर्समध्ये काही चेंजेस केलेले आहेत का, प्रत्येक म्युच्युअल फंडचे तुम्हाला या ठिकाणी कुठल्या कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली त्याची यादी मिळत असते, तर त्यांनी कशामध्ये काय चेंजेस केलेले आहेत का, ओव्हरऑल ग्लोबल फॅक्टर्स काय आहेत याचा देखील विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व गुंतवणुकींचा, सर्व SIPचा तुम्ही आढावा घेणं देखील फार गरजेचं आहे. त्यामुळे हा चौथा गोल्डन रूल फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्यानंतर आपण SIPs हे मॉनिटर करणं आवश्यक असतं. चौथा नियम काय सांगतो, सेट अँड फॉरगेट कधीही करू नका. म्हणजेच काय मित्रांनो, की समजा आपण एखाद्या SIP मध्ये गुंतवणूक करतोय आणि ती गुंतवणूक करतोय दर महिन्याला 5,000 2,000 जे काय आपण SIP लावलेली असेल ती आपल्या प्रत्येक त्या महिन्याच्या तारखेला आपल्या खात्यातनं कट होतीये आणि आपण त्याकडे बघतच नाहीये. असं कधीही करू नका मित्रांनो. आपल्याला जर का त्या पर्टिक्युलर फंड कसा परफॉर्म करतोय आणि त्याच्यावरती जर का आपल्याला लक्ष ठेवता येत नसेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक 3 महिन्याला आपण तो पर्टिक्युलर फंड, तो SIP आपल्या कशा पद्धतीने काम करतोय, त्याचे नेमके काय सध्या रिटर्न्स आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पिरियॉडिकली आपण SIPs वरती लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हा चौथा नियम फार लक्षात ठेवण्यासारखा आहे. सेट अँड फॉरगेट न करता पिरियॉडिकली आपण त्या ठिकाणी रिव्ह्यूज घेणं देखील गरजेचं असतं. त्यासोबत 5वा नियम काय सांगतो, 5वा नियम सांगतो पेशन्स इज इक्वल टू प्रॉफिट. आता मित्रांनो, कधीही SIP ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपलं कमीत कमी जो काही दृष्टिकोन असायला हवा, कमीत कमी हा 10 ते 15 वर्षांचा असणं फार गरजेचं आहे. समजा आपण 2 ते 3 वर्षांचा जर का आपण दृष्टिकोन ठेवून जर का आपण कुठल्या SIP करत असू आणि पर्टिक्युलरली आपली ती जास्त अमाऊंट ही इक्विटीजमध्ये जर का जात असेल तर ते देखील या ठिकाणी एक खूप मोठी रिस्क आपण घेत असतो. कारण की जर का आपण मार्केट सायकल्समध्ये जर का आपण अडकून बसलो आणि समजा दुर्दैवाने आपण ती SIP चालू केली असेल 2 वर्षाची 3 वर्षाची मार्केट टॉपवरती असताना, तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सिस्टमॅटिकली नुकसानच होऊ शकतं. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आपण करताना सिस्टमॅटिकली आपण लॉसेस देखील करू शकतो. हा देखील एक मोठा फॅक्टर आहे. त्यामुळं आपण SIP करताना आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे की कधीही SIPs जे असतात ते कमीत कमी 10 ते 15 वर्षांच्या दृष्टिकोनातून हे करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं पेशन्स इज इक्वल टू प्रॉफिट हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काय आपण प्लॅन्स करू हे दीर्घकालीन प्लॅन्सच आपले असणं गरजेचं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना जर का आपण प्रॉपरली जर का नीट विचार करून SIP जर का केल्या तरच आपल्या SIPs या प्रॉपरली वर्क होतील. अदरवाईज 90% लोकांच्या SIP या फेल होताना दिसत आहेत. त्याच्या मागची ही महत्त्वाची कारणं आहेत. तर हे 5 गोल्डन रूल लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला कसे वाटले, हे 5 गोल्डन रूल्स, ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.